सुहास रेसिपीज मध्ये तुमचं सर्वांचं अगदी मनापासून स्वागत आहे। आज आपण रवा आणि तांदळापासून नाश्त्यासाठी एक युनिक रेसिपी बघणार आहोत। तर वेळ न घालवता लगेचच आजच्या रेसिपीला सुरुवात करूया। तर इथे मी 1 कप तांदूळ घेतलेले आहेत। हे स्वच्छ धुवून 1 तास पाण्यामध्ये भिजवून घेतलेले आहेत। अर्धा कप दही आणि पाव कप जाड रवा घेतलेला आहे। 2 हिरव्या मिरच्या, अर्धा इंच आल्याचे तुकडे करून घेतलेले आहेत आणि चवीपुरतं मीठ घेतलेलं आहे। इथे मी एक मिक्सरचा भांडा घेतलेला आहे। आपण जे तांदूळ भिजवून घेतलेले त्यातलं सर्व पाणी काढून घ्यायचं आहे आणि सर्व तांदूळ आपल्याला मिक्सरच्या भांड्यामध्ये काढून घ्यायचे आहेत। यामध्येच आपल्याला दही सुद्धा काढून घ्यायचं आहे। रवा, आल्याचे तुकडे, हिरवी मिरची घेतलेली ती थोडीशी तोडून घालायची आहे। हिरवी मिरचीचं प्रमाण तुम्ही तुमच्या आवडीनुसार कमी जास्त करू शकता। चवीपुरतं जे मीठ घेतलेलं आहे ते सुद्धा यामध्ये काढून घेतलेलं आहे। यामध्ये आपण दही टाकून घेतलेलं आहे, त्यामुळे सुरुवातीला आपल्याला यामध्ये पाणी अजिबात टाकायचं नाहीये। असंच आपण हे वाटून घेणार आहोत। तर इथे आपलं सर्व बॅटर मिक्सरला फिरवून तयार झालेलं आहे। एका बाउलमध्ये काढून घेऊया। सर्व बॅटर इथे मी एका बाउलमध्ये काढून घेतलेला आहे। हे बघा, एवढं पातळसर हे आहे। आपण यामध्ये अजिबात पाणी टाकलेलं नाहीये। आता यामध्ये आपण रव्याचा वापर केलेला आहे, त्यामुळे आपल्याला हे झाकून 15 मिनिटांसाठी बाजूला ठेवून घ्यायचं आहे। जोपर्यंत आपलं मिश्रण मुरतंय तोपर्यंत आपण त्यासोबत खाण्यासाठी एक चटणी तयार करून घेणार आहोत। त्यासाठी इथे मी एक मिक्सरचं भांडं घेतलेलं आहे। यामध्ये 4 चमचे इतकं सुकं खोबरं किसून घेतलेलं आहे। 2 चमचे चणे ज्याचे साल काढून घेतलेले आहेत। 2 चमचे भाजलेले शेंगदाणे, भाजलेले नसतील तर कच्चे सुद्धा तुम्ही इथे वापरू शकता। अगदी पाव चमचा इतकी साखर घेतलेली आहे। चवीपुरतं मीठ, मूठभर कोथिंबीर घेतलेली आहे आणि अर्धा इंच आल्याचे तुकडे घेतलेले आहेत। गरजेपुरतं पाणी टाकून घ्यायचं आहे आणि याची चटणी वाटून घ्यायची आहे। मिक्सरला मी थोडंसं फिरवून घेतलेलं आहे। त्यामध्ये 2 हिरव्या मिरच्या आणि थोडंसं पाणी टाकून घेते आणि मिक्सरला पुन्हा वाटून घेते। तर इथे आपली चटणी वाटून तयार झालेली आहे। एका बाउलमध्ये काढून घेऊया। गॅसवरती मी एक कढलं गरम करण्यासाठी ठेवून घेतलेलं आहे। त्यामध्ये 2 टेबलस्पून इतकं तेल सुद्धा गरम करून घेतलेलं आहे। त्यामध्ये पाव चमचा इतकी मोहरी काढून घेऊया। पाव चमचा इतका उडदाची डाळ, गॅस बंद करून घेऊया। यामध्ये चिमूटभर हिंग आणि 8 ते 10 कढीपत्त्याची पानं बारीक चिरून घेतलेली आहेत, तर ती सुद्धा काढून घेते। हे बघा, मिक्स करून घेऊया। तयार केलेली फोडणी मधली अर्धी फोडणी आपण ह्या बॅटर वरती काढून घेऊया आणि अर्धी आहे ती चटणीवरती घालून घेऊया। मिक्स करून घेऊया। हे बघा, आता आपली चटणी रेडी झालेली आहे। बाजूला ठेवून घेऊया। आता आपण ही फोडणी यामध्ये व्यवस्थित एकजीव करून घेऊया। याने चव खूप छान लागते। हे बघा, व्यवस्थित एकजीव करून घ्यायचं आहे आपल्याला। इथे मी एक केकचा टीन घेतलेला आहे। त्याला आतून मी तेलाने ग्रीस करून घेतलेला आहे। ज्या भांड्यामध्ये आपल्याला वाफवायचं आहे त्याला अगोदरच आपल्याला तेल लावून घ्यायचं आहे। गॅसवरती स्टीमरमध्ये मी पाणी गरम करून घेतलेलं आहे। पाणी आपल्याला गरमच करून घ्यायचं आहे। आता जे तेल लावून घेतलेला टीन आहे तो आपल्याला यामध्ये ठेवून घ्यायचा आहे। आपण जे बॅटर तयार करून घेतलेलं आहे त्यामध्ये मी एक इनोचं पॅकेट फोडून घालते। हे बघा, सर्व घालून घ्यायचं आहे आणि यावरती आपल्याला अगदी चमचाभर पाणी टाकून घ्यायचं आहे, जेणेकरून इनो छान ॲक्टिव्ह होईल। हे बघा, पटकन मिक्स करून घ्यायचं आहे, कारण का इनो टाकल्यानंतर हे बॅटर लगेचच फुलायला सुरुवात होते। अगदी 10 ते 15 सेकंदसाठी आपल्याला हे व्यवस्थित एकजीव करून घ्यायचं आहे आणि लगेचच आपल्याला टीन मध्ये ट्रान्सफर करून घ्यायचं आहे। हे बघा, मिक्स करून झालेलं आहे। छान बुडबुडे सुद्धा यायला सुरुवात झालेली आहे। तर आपण लगेचच हे टीन मध्ये काढून घेऊया।
आता यावरती झाकण ठेवून घेऊया। सुरुवातीला आपल्याला 5 मिनिटं फुल गॅसवरती वाफवायचं आहे आणि 5 मिनिटांनंतर आपल्याला गॅस मीडियम करून घ्यायचा आहे आणि पुन्हा 10 मिनिटांसाठी वाफवून घ्यायचं आहे। साधारणतः 15 मिनिट झालेले आहेत, तर आपण झाकण उघडून बघूया। हे बघा, इथे मी एक टूथपिक घेतलेली आहे, तर ती टाकून बघूया। पूर्ण क्लीन निघते। 15 मिनिटांमध्ये आपला इथे मस्तपैकी नाश्ता बनून तयार झालेला आहे। गॅस बंद करून घेऊया आणि हे बाहेर काढून थंड करून घेऊया। हे पूर्णपणे थंड झालेलं आहे। आता आपण हे कट करून घेऊया। तर सुरुवातीला साईडच्या ज्या कडा आहेत त्या आपल्याला मोकळ्या करून घ्यायच्या आहेत। हे बघा, या पद्धतीने तुम्हाला आवडेल त्या आकारामध्ये तुम्ही हे कट करून घेऊ शकता। आपण जसं पिझ्झा कट करतो त्या प्रकारे मी हे कट करून घेते। हे बघा, मी काढून घेतलेला आहे। तुम्ही बघू शकता आतून किती मस्त जाळी आलेली आहे आणि किती सॉफ्ट सुद्धा झालेला आहे। आता मी याची फायनल प्लेटिंग करून घेते व तुम्हाला दाखवते। तर अशा प्रकारे इथे आपला रवा आणि तांदळापासून उत्कृष्ट असा नाश्ता बनून तयार झालेला आहे। नाश्त्यासाठी नेहमीचेच पदार्थ खाऊन आपल्याला कंटाळा आलेला असतो, म्हणूनच आज आपण एक युनिक अशी नाश्त्याची रेसिपी बघितली। जितका सुंदर हा पदार्थ दिसतो तेवढाच चवीला हा चविष्ट लागतो। आजची रेसिपी तुम्हाला कशी वाटली व ती तुम्ही घरी कधी बनवताय ते आम्हाला कमेंटद्वारे नक्की कळवा। व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला लाईक करा, शेअर करा आणि आपल्या चॅनलवर जर का नवीन असाल तर सबस्क्राईब करायला अजिबात विसरू नका। लवकरच भेटूया अशाच एका नवीन रेसिपीसह। तोपर्यंत बाय बाय, टेक केअर, ईट हेल्दी, लिव्ह हेल्दी।